परिसरात स्टॉल धारकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड। शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेले कळंबोली सर्कल येथे जवळच MGM हॉस्पिटल आणि अनेक व्यावसायिक संकुले असल्याने नेहमीच वर्दळ असते। सर्वसामान्य लोकांच्या पोटाची भूक भागविणारी खाऊ गल्ली ही जवळच वसलेली। कमी पैशात पोट भरत असल्याने अनेक मध्यमवर्गीय येथे जेवायचे। यातून तरुणांना रोजगारही उपलब्ध झाला। मात्र एक दिवस अचानक वाहतूक पोलिसांना जाग आली आणि या हातगाड्यामुळे वाहतूक कोंडी होते असे कारण सांगत ती उठवण्यात आली। अनधिकृत स्टॉल होते म्हणून आम्ही ते उठवले अशी भूमिका महापालिकेतर्फे प्रभाग अधिकारी अरविंद पाटील यांनी मांडली। तर आम्ही अधिकृत सर्व परवानग्या काढल्या आहेत तरीही वाहतूक पोलीस हप्ते मागतात। येथे आम्हालाच खायला पैसे नाही तर पैसे कोठून भरणार अशी उद्विग्न भावना बेरोजगार झालेल्या स्टॉल धारकांनी कोकण संध्याकडे मांडली। आता उपाशी मरण्याची पाळी आलेली आहे। आता 10 वर्ष धंदे केले तेव्हा का ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होता। त्यांच्या अगोदर पण सिनियर साहेब येऊन गेलेत, त्याही काय मला हे केला। हे आल्यापासून त्या महिना नाही झाला त्या लोकांनी ट्रॅफिकच्या तुमच्या धंद्यामुळे ट्रॅफिक होते असं तसं। ऍक्च्युली आम्ही धंदे बंद करून जो 15-20 दिवस झाले ट्रॅफिकचे फोटो पण आम्ही पाठवले। पुढे कामोठा सिग्नल पर्यंत जाते, इकडे नावड्या फाट्यापर्यंत ट्रॅफिक जाते। इकडे ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक धंद्यामुळे होत नाही। ऍक्च्युली त्यांची तीच अपेक्षा आहे ते त्याच्यामुळे ते प्रेशर टाकलेलं आहे। आता इतर दुसरे पोलीस अधिकारी बंद करायला पाहिजे, ते करत नाही। नाईटचे धंदे ट्रॅफिकवाल्यांचा संबंध नसून ट्रॅफिकवाले धंदे उघडले, लाईट लागली तरी पण फोटो काढण्यासाठी माणूस त्यांचा एक पाठवतात। धंदे हातगाड्या काढल्या तरी पण काल फोटो मागचे फोटो काढायचा संबंध आहे ट्रॅफिकवाल्यांचा, तिथं पण ते फोटो काढायचा यांचा काय संबंध आहे? किती लोकांचे पोटपाणी त्याच्यावर चालतो। 10 धंदे आहेत इथं, ते धंदे यांना दिसतात, मागचे धंदे पूर्णपणे चालू आहेत। तिथं काय कोणाचं ऑब्जेक्शन घेत नाही, इथं फक्त 10 धंद्यांवर ऑब्जेक्शन चालू आहे यांचं। तसेच MGM हॉस्पिटल समोर व कळंबोली ठाकूरवाडी जवळ अनधिकृत खाद्यपदार्थांचे स्टॉल असून त्यावर मात्र कारवाई होत नाही असे व्यावसायिकांनी सांगितले। याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बनकर यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही। ब्युरो रिपोर्ट कळंबोली, कोकण संध्या न्यूज। ही कारवाई फक्त आमच्या इथे झालेली आहे, बाकी सगळीकडे पूर्ण कळंबोली कामोठे सगळीकडे धंदे चालू आहेत। पाठीमागे लेडीज बार वगैरे चालू आहे, मॅगडीच्या त्या साईडला धंदे सगळे चालू आहेत। पण ही कारवाई फक्त स्पेसिफिक आमच्या इथे झाली की कारण देतात की इथे होणारे ट्रॅफिक वगैरे जास्त आहे, पण ते कारण नाही आहे, दुसरंच कारण काहीतरी आहे। पण त्याच्यामध्ये टार्गेट आम्हालाच करण्यात आलेलं आहे। ते आम्हाला इथले जे ट्रॅफिकचे सिनियर आहेत बनकर साहेब ते देतात, आम्हाला कारण द्यायला तयारच नाही। त्यांना काय विचारायला गेलं ते बोलतात की आयुक्ताकडे जावा, ह्याच्याकडे जावा, मी काय तुम्हाला चालू करून देणार नाही। आणि मेन कसं की आम्ही सगळे लोकल मुलं आहेत, इथले सगळे महाराष्ट्रीयन मुलं आहेत आणि कसं की सगळ्यांचं घर वगैरे सगळं ह्याच्यावरती चालू आहे। पण आता 1 महिना झाला आम्हाला आता अशी परिस्थिती आली की घरामध्ये काय काय जणांचे खायला नाहीत, भाडं भरायला पैसे नाहीत। पण इथे कोण आमची दखल घ्यायला तयार नाही, ना आयुक्त घ्यायला तयार नाहीत, ना ते ट्रॅफिकवाले सिनियर वगैरे काय घ्यायला तयार आहेत। यामध्ये काही 4-5 अपंगाचे स्टॉल आहेत, त्यांच्यामध्ये पण सगळ्यांचे प्रॉब्लेम आहेत। असे वयस्कर लोक आहेत आमच्या इथे, लेडीज आहेत जे म्हणजे त्यांचं काय घरामध्ये काय हाय नाही, त्यांच्या संपूर्ण कुटुंब ह्याच्यावरती निर्बंध आहे की आमचा धंदा इथून चालू होईल, की आम्हाला पोटापाण्याला काय होईल, मुलं बाळ शाळेला आहेत। पण इथे तसं कोणीच आम्हाला काय म्हणजे अटेंडन्स असे करतात की आम्ही काहीतरी गुन्हा केलेला आहे, की आम्हाला पोलीसवाले पण सपोर्ट नाही करत, आयुक्त सपोर्ट करत नाही, कोणी सपोर्ट नाही करत। याबाबत महापालिका केली त्यांना, पण ते काय आम्हाला म्हणजे त्यांनी काय उत्तर दिलं नाही किंवा सोल्युशन केलं नाही। त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही खाली करून टाका। आज तर असं आहे की परिस्थिती की पूर्ण खाली झालेला आहे रोड। टार्गेट काय केलं आम्हाला काय कळलं नाही आलं, पण आम्हाला इथे ऍक्च्युली पैशाची मागणी करतात हे जास्ती करून। थोडेफार आम्ही अरेंज पण केले, पण जसं काय छोटे मोठे धंदे आहेत आम्ही त्यांची मागणी एवढी पूर्ण नाही करू शकत। पण ते लोक काय की आम्हाला फुल प्रेशर करतात आणि डायरेक्ट धमकी देतात, तुमच्या डायरेक्ट गाड्यामध्ये आम्ही तोडून टाकणार, स्क्रॅप करून टाकणार, म्हणजे तुम्हाला पूर्ण बरबाद करून टाकणार। ते ऐकायलाच तयार नाही। ते आम्हाला आम्ही आमचे म्हणजे आमच्यावर कारवाई करायला लागली, आम्ही त्यांना अडवलं तर ते आम्हाला पोलिसांकडे जावा, आयुक्ताकडे जावा असे सगळे उत्तरे देतात। काही महिन्यापूर्वी आम्ही गोष्ट खरी असेल ती, पण ते कारण धंद्यामुळे नव्हतं। मोस्टली कसे रोड एवढे खराब आहेत, सिग्नलला ट्रॅफिक एवढं जास्त होतं, सिग्नलच्या इथला रोड पूर्ण खराब आहे आणि ट्रॅफिकवाले तिथे कोण असतातच नाही की ट्रॅफिक कंट्रोल करायला। आमच्याकडे असे पण व्हिडिओ आहेत की जे धंदे बंद असून पण एवढं भयंकर ट्रॅफिक होतं की पूर्ण सिग्नल पासून ते कामोड्यापर्यंत ट्रॅफिक राहिलेलं आहे। आम्ही आयुक्तांच्या पालिकेच्या आयुक्ताकडे जाणार किंवा DCPची त्यांच्या ऑफिसच्या समोर आम्ही सगळे उपोषणालाच बसणार आहे, कारण की आता आमच्याकडे दुसरा काय पर्यायच नाहीये। त्यांची बदली झालीच पाहिजे, कारण की ते आल्यापासूनच आम्हाला जास्त त्रास झालेला आहे। कारण की ते आमचं असं पण नाही की कुठला आम्ही ट्रॅफिक रूल तोडलेला आहे, आम्ही आमच्या इथे धंद्याची सर्व काळजी घेतो की आमच्या धंद्या
पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।